शिवरायांच्या सैन्याचे घोडदळ आणि पायदळ हे प्रमुख विभाग होते। घोडदळामध्ये दोन विभाग होते। एक विभाग बारगेरांचा होता, त्यांना सरकारकडून घोडे आणि हत्यारे मिळत, त्यांना महिन्याला पगार दिला जाई। दुसरा विभाग शिलेदारांचा होता, त्यांचे स्वतःचे घोडे आणि हत्यारे घेऊन लढाईमध्ये भाग घेत असत। शिवरायांचे पायदळही मोठे होते। पायदळाच्या प्रमुखाला सरनोबत म्हणत। पायदळात हवालदार, जुमलेदार, हजारी, पंचहजारी असे अधिकारी असत। घोडदळ आणि पायदळाप्रमाणे शिवरायांनी आरमार नव्याने उभारले होते। आरमार म्हणजे युद्ध नौकांचे तांडे। सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज हे समुद्रातील शत्रू होते। शिवरायांनी त्यांच्या बंदोबस्तासाठी दूरदृष्टीने आरमार उभारले होते। शिवराय हे आरमाराचे म्हणजेच नेव्हीचे जनक मानले जातात। सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांच्यासारख्या समुद्र किल्ले बांधले, कारण संरक्षणासाठी किल्ल्यांचा खूप उपयोग होई। शिवरायांकडे सुमारे 300 किल्ले होते। प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी असत। शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत हेर खाते होते। बहिर्जी नाईक याचे प्रमुख होते। हे हेर खाते शत्रूच्या प्रदेशात शिरून खडानखडा माहिती काढून आणत। राज्यातील मुलकी व्यवस्था ही शिवरायांनी चोख ठेवली होती। स्वराज्यात 12 सुबे होते। सुबे म्हणजे प्रांत। प्रत्येक सुब्यावर एक सुभेदार नेमला जाई। सुब्याचे काही विभाग असत, त्याला परगणा म्हणायचे, आणि प्रत्येक परगण्यावर एक हवालदार असायचा।